नमस्कार, मी प्रमोद सोमनाथराव बोराडे. मावळ तालुक्यातल्या दुर्गांवरती PhD करीत असताना या दुर्गांस प्रदक्षिणा घेत अनेकदा यांचे परीख फिरलो. तुंग उर्फ कठीणगड हा दुर्ग शिवकाळातील 12 मावळांपैकी पवन मावळ या विभागामध्ये येतो. या तुंग दुर्गाच्या दक्षिण कातळकड्यास अपरिमित असे प्राचीन वैभव आहे. या वैभवामध्येच एक गोष्ट, आम्हाला एक भुयार तिथे सापडला. 3 फूट बाय 3 फूट असा तोंडाचा आकार असलेलं हे भुयार किंवा गुंफा हे नक्की काय असेल किंवा आतमध्ये हे कितपत असेल याची शंका, याचं औत्सुक्य आमच्या मनामध्ये होतं. हे औत्सुक्य आम्ही पार पाडण्यासाठी तिथे गेलो. या भुयारांमध्ये नोव्हेंबर 2012 मध्ये गेलो होतो. पावसाळा नुकताच संपल्यामुळे आतमध्ये गाळ चिखल मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे ती मोहीम त्यावेळी रद्द करून उन्हाळ्यात ही मोहीम घ्यावी असं आम्ही ठरवलं. त्यानंतर 13 एप्रिल या रोजी ती मोहीम नियोजित केली. त्यानंतर 1 महिना आधी उत्कृष्ट गृहपाठ केला गेला. तर उपकरणं सोबत घेऊन आम्ही या भुयारामध्ये गेलो. ही भुयारं तोंडातून पाहता 3 फूट बाय 3 फूट याचा आकार असताना आतमध्ये एवढी विशाल अवाढव्य असतील याचा अंदाज मात्र येत नाही. पण ज्यावेळेस आत आम्ही गेलो त्यावेळी ती लक्षात आलं की 147 फूट लांबपर्यंत हे भुयार कातळकड्यात कोरलेलं आहे. म्हणजे हा संपूर्ण कातळकडा किती विशाल आतमध्ये कोरला गेला आहे याचा अंदाज आम्हाला आला. या मोहिमेमध्ये ही संपूर्ण भुयारं 147 फूट लांब होती. पण आधी आम्ही तोंडातून आत शिरल्यानंतर सुरुवातीला 47 फूट आम्ही आतमध्ये गेलो. उजव्या हाताला 5 पायऱ्या चढून गेल्यानंतर एक 40 फूट बाय 15 फुटांचा एक मोठा हॉल आम्हाला दिसला. ही एवढी मोठी अवाढव्य खोली नेमकी काय म्हणून कोरलेली असेल याचा अंदाज तिथे लागत नाही. तिथून आम्ही बाहेर आल्यानंतर पुन्हा 3 फूट बाय 3 फूट या पॅसेजमध्ये आम्ही आलो. तिथून पुढे 147 फुटांपर्यंत ज्यावेळेस आम्ही गेलो, 100 फुटांच्या आसपास गेल्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण अतिशय कमी झालेलं होतं. हे अतिशय कमी प्रमाण झाल्यानंतर पुढे जावं की नाही अशी शंका मनात उत्पन्न झाली. पण अनेक थोडे पुढे गेलो. ज्यावेळेस 147 फुटांपर्यंत आम्ही गेलो त्यावेळी लक्षात आलं की इथं अतिशयच अल्पस्वल्प प्रमाणात ऑक्सिजन आहे. पण तिथे ज्यावेळेस भुयार संपलं तिथून उजव्या हाताला पुन्हा 5 पायऱ्या चढून वरती आम्ही गेलो आणि तिथे 40 फूट बाय 10 फुटांचा एक मोठा हॉल पुन्हा आम्हाला दिसला. या एवढ्या मोठ्या अवाढव्य कातळ्यात खोदल्या गेल्या या खोल्या या काय म्हणून खोदल्या असतील, यांचं नेमकं काय रहस्य असेल अशी आमच्या मनात शंका आली. आणि एवढा मोठा खोल्या या कोरताना याचा जो काही टनांचा दगड असेल तो नेमका बाहेर एवढ्याशा लहानग्या तोंडातून कसा काय काढला असेल, हे नेमकं काय रहस्य आहे याचं मनात औत्सुक्य वाटतं. या भुयारांबद्दल काही तर्कवितर्क लावले गेले. अनेक संशोधकांस आम्ही जेव्हा भेटलो त्यावेळेस आमचे मित्रपरिवार जे संशोधक आहेत त्यांच्या मतांनुसार ही भुयारं ही प्राचीन कालखंडातील असून इसवी पूर्व 200 ते इसवी 500 पर्यंत याचा कालखंड आपण नियोजित करू शकतो. दुसरा विषय असा की या भुयारांचा वापर हा विद्याप्राप्ती किंवा तपश्चर्यासाठी अशाच बाबींसाठी होऊ शकतो किंवा अशा तपश्चर्या करणारे लोक यांचाच सहवास या भुयारांना असावा.